हिवाळ्यातच उष्म्याचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला असताना आता ऐन उन्हाळ्यात पारा भलताच वाढताना दिसतो आहे। त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने सिव्हिल रुग्णालयात 25 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज आहेत। उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे। उष्म्याने रौद्ररूप धारण केल्याने काही दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे। सकाळी 9 नंतर उन्हाच्या झळा बसतात। दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे सर्वांसाठी त्रासदायक ठरत असून ठाणे जिल्ह्याचे कमाल तापमान 38 ते 40 अंशावर पोहोचले आहे। त्यामुळे वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे। कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे। रुग्णालयात 25 खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली। या वर्षीचा उष्मा अधिक तीव्र असल्याचे भाकीत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे। उकाडा वाढल्यामुळे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी लक्षणे आढळतात। सध्याच्या घडीला आता होळी संपलेली आहे। काल आपण जोरात सेलिब्रेट केलं, धुळवड केली जोरामध्ये। परंतु आपण एका गोष्टीचं आता लक्षात ठेवायला पाहिजे की आता उन्हाळा वाढणार याच्यानंतर दिवसेंदिवस हवामान खात्याने तसा अंदाजही व्यक्त केलेला आहे आणि आपल्याकडे त्यांनी हीट वेव्हबद्दल सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यात त्यांनी तीव्रतेची हीट वेव्ह शकते याचंही भाकीत केलेलं आहे। त्या दृष्टीने आपण काळजी घेणं गरजेचं आहे। सर्वसामान्य मी विनंती करेल की जर शक्यतो सकाळी 12 ते 4 हिवाळ्यात घराबाहेर पडू नका। काही खूपच महत्त्वाचे काम असेल तर सकाळच्या सत्रात करा किंवा दुपारच्या सत्रात करा। घरांच्या खिडक्या दिवसभर बंद ठेवायला पाहिजे, पडदे लावा, डायरेक्टली सूर्यप्रकाश घरात येता कामा नये। घराबाहेर पडताना छत्री सोबत पाहिजे, डोक्यावर रुमाल किंवा टोपी, कॅप वगैरे आणि पुरेसं पाणी सोबत पाहिजे। तुम्ही कुठल्याही कामाला निघाल तर पाण्याची बाटली न विसरता सोबत घ्यायला पाहिजे आणि पाणी वेळोवेळी पित राहायला पाहिजे। ओआरएसचा वापर करणं किंवा ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, जर कलिंगड असतील, खरबूज असतील, असे विविध पदार्थ ज्यात पाण्याचं प्रमाण जास्त असेल ते जास्तीत जास्त सेवन करताना ते शक्यतो सेवन करायला पाहिजे। आणि हातरुमाल वापरणं, आणि जेंट्स असेल किंवा लेडीज असेल छत्री वापरला तर अतिशय चांगली गोष्ट आहे। त्यात काही लाजण्यासारखं नाही किंवा काही गोष्टी नाही। आपलं प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी टाळता खूप बेटर राहील। आणि 12 ते 4 घरातनं बाहेर पडू नका ही एक विनंती आहे। खूपच अर्जंट असेल तर ती बाकीची काळजी घेऊन पडा। कपडे तुमचे सैल आणि सुती आणि फिकट कलरचे, फिकट रंगाचे पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जो घामाचा त्रास किंवा बाकीच्या त्याच्यामध्ये डिहायड्रेशन प्रमाण कमी होऊ शकतो। आणि ह्या सगळ्या जर गोष्टी घेतल्या आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवायला पाहिजे, कारण हवा खेळती राहते, आणि पडदे बाजू करायला पाहिजे। बाकी एकंदरीत मग रात्री काही वेळा थंडी होते, परंतु दिवसभर जो आहे 12 ते 4 हा खूप तीव्रतेचा उष्णतेची तीव्रता जास्त असते, त्या काळात घरातनं बाहेर पडू नये। आणि ह्या ज्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपण उष्माघातापासून आपण आपलं स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो। त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या। सर, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहे? आपण एक वार्ड आहे, जवळपास याच्यामध्ये 25 बेड आहेत, तो उष्माघातासाठी रिझर्व्ह केला आहे। त्याच्यामध्ये सगळ्या जे काही उष्माघाताला ट्रीटमेंटला लागणारी औषधे असतील, साहित्य असेल, बर्फाची व्यवस्था करणं किंवा बाकीच्या गोष्टी, एसी वगैरे आणि व्हेंटिलेटर्स किंवा काय सिरियस पेशंट राहतात, त्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे। स्टाफला त्याची ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्या दृष्टीने समजा असं होता कामा नये, परंतु जर असं घडलंच तर मग आम्ही त्याला फाईट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।